नमस्कार मंडळी. आज आम्ही आलो आहोत वेंगुर्ला बंदरावर. संध्याकाळची वेळ आहे, थोडी थंड हवा आणि समोर समुद्र. इथे बोटी ये जा करतायत आता आणि वातावरण खूपच सुंदर झालंय. आणि मंडळी, इथे शर्विल त्याच्या पप्पांसोबत गप्पा मारतोय. हे छोटे छोटे क्षणच ब्लॉगला खरा जीव देतात. आज आमच्यासोबत रिचा आणि मेथी पण आहेत. सगळे मिळून फिरणं, बोलणं, हसणं असा वेळ कधीच कॅमेऱ्यात पूर्ण पकडता येत नाही, पण आठवणी मात्र आयुष्यभर राहतात. बघा ना, शर्विलला बोटी, पाणी आणि सगळं खूप कुतूहलाने बघायला आवडतंय. बोटी येताना जाताना पाहणं खूप रिलॅक्सिंग वाटतं. इथे उभं राहिलं की समुद्राचा आवाज कानात घुमतो. दिवसभराच्या धावपळीनंतर अशी जागा खरंच मन शांत करून जातं. शर्विलचं हसणं म्हणजे आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद. थकवा, काळजी सगळं विसरून आम्ही फक्त या क्षणात जगतोय. आज आठवणीत राहील असा एक क्षण कैद झाला. आणि बाप लेकाचं नातं म्हणजे लाटांसारखंच, नाही का? शांत पण खोल. आता आम्ही चाललोय फिश घ्यायला. इथे संध्याकाळी ना ताजे ताजे मासे मिळतात, पण कोणते घ्यायचे, किती घ्यायचे हे ठरवताना अजूनच मज्जा येते.
इकडे 200 रुपयाचा आम्ही कोळंबीचा एक वाटा घेतला आणि बाबूसाठी 2 बांगडेही घेतले. त्यानंतर आम्ही निघालो स्कायवॉककडे जाण्यासाठी. वरून संपूर्ण बंदराचं दृश्य खूपच सुंदर दिसतं. खाली बोटी, पाणी आणि संध्याकाळचा प्रकाश. हा व्ह्यू खरंच एकदम भारी आहे. हा ब्रिज वेंगुर्ला बंदराच्या परिसरात असलेला एक केबल स्टेड ब्रिज आहे, जो पर्यटकांसाठी समुद्रावरून चालण्याचा एक रोमांचक अनुभव देतो आणि कोकणातील एक नवीन आकर्षण बनला आहे, जिथे सुंदर सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसते आणि फोटो काढण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. थोडा वेळ स्कायवॉकवर थांबल्यानंतर आम्ही पुन्हा खाली उतरलो. वरून पाहिलेलं दृश्य आणि खाली अनुभवलेलं वातावरण दोन्ही वेगळंच फील देतं. आणि मंडळी, फोटो काढायला तर इथे मस्तच जागा आहे. लाईट्स लागलेले आहेत. संध्याकाळ हळूहळू रात्रीत बदलते. समुद्र, बंदर आणि लाईटचं कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसतंय. तर असा होता आजचा आमचा बंदरावरचा अनुभव. फॅमिली, समुद्र, बोट आणि शांत वेळ सगळंच परफेक्ट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत लवकरच. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.